नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत. पाहूयात पुणे क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचे, सामंजस्याचे वातावरण निर्माण करणे तसेच त्यांना तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मार्फत विशेष मोहीम राबवली जाईल. संघटनेला नवीन दिशा, ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचे काम केले जाईल, असे आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर भूषण साळी यांनी सांगितलं. बोबगाव तालुका पुरंदर येथील श्री काळभैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्त बुधवारी आणि गुरुवारी यात्रा पार पडली. यामध्ये गुरुवारी झालेल्या कुस्ती पाहण्यासाठी शौकीनांनी हजेरी लावली. त्यात 135 मल्लांनी सहभाग घेतला. अनेक चितपट कुस्त्यांनी शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारानं खरं तर संग्राम थोपटेंना भाजपचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही त्यांनी घेतल्याची चर्चा आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जीव गमावणाऱ्या तनिषा भिसे या गर्भवतीला न्याय मिळणार का, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. हे गंभीर प्रकरण घडून 15 दिवस उलटून गेले आहेत. चौकशींसाठी 4 समित्या नेमल्या गेल्या. त्यांचे अहवालही सादर झाले, मात्र अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष नाही. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी करण्यात येणाऱ्या संयुक्त मोजणीसाठी 9 एप्रिलपासून अत्याधुनिक तंत्र म्हणून ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली होती. मात्र हे सर्वेक्षण आता पुढील 10 दिवसात करण्यात येईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या बाह्य रिंग रोडच्या पूर्व आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी अतिरिक्त जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. यात पश्चिम भागासाठी 10 तर पूर्व भागासाठी 22 गावांमधील काही जमीन संपादित केली जाणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामती शहरात ओला, उबर आणि रॅपिडो प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या कॅब चालकांनी एक मोठा निर्णय घेतलाय. येत्या 1 मे 2025 पासून सर्व चालक सरकारने मंजूर केलेल्या अधिकृत भाडे नियमांनुसार प्रवाशांकडून भाडे वसूल करणार आहेत. ही माहिती इंडियन लीग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिली आहे. पिंपळोली तालुका मुळशी येथील कुस्तीच्या आखाड्यात 40हून अधिक निकाली कुस्त्या रंगल्या. कुस्त्यांसाठी गावकीचे 2.5 लाख तर ग्रामस्थांचे वैयक्तिक 1.5 लाख रुपये असे एकूण सुमारे 4 लाख रुपयांहून अधिक रकमेचे इनाम वाटप करण्यात आले. आखाड्यात अमर पाटील विरुद्ध दीपक लोंढे यांच्यातील कुस्ती वस्ताद नारायण शिंदे यांच्या हस्ते लावण्यात आली. त्यात अमर पाटील यांचा विजय झाला. त्याला चांदीची गदा बहाल करण्यात आली. बेकायदा सावकारी करणाऱ्याने व्याजाने घेतलेल्या पैशांसाठी तगादा लावल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. हडपसरमधील हांडेवाडी रोड परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी सावकारासह तरुणाच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. पुणे शहरातील नवले ब्रिज जवळ एक धक्कादायक प्रकार घडलाय. वाहतूक पोलिसांकडून नियमितपणे केल्या जाणाऱ्या ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी दरम्यान एका मद्यधुंद व्यक्तीने चक्क पोलिसांनाच दमदाटी केली. हा प्रकार पाहणाऱ्यांनी थक्क व्हायला झाला असून संबंधित व्यक्तीला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या बातमीसह वेळ झालीय पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.